नगरमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. शहरातून वाहणारी सीना नदी दुथडी भरून वाहती आहे. नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं या परिसराचा शहराशी संपर्क तुटला. विजेचे खांब पडल्यानं वीज देखील गायब झाली. याच ठिकाणी सीना नदीवरील नवीन पुलाचं कामही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मनपा आयुक्त डांगे यांच्यासह सीना नदी परिसरात भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आमदार जगताप यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. नगरकरांनीही अतिवृष्टी पूर परिस्थिती लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन आमदार जगताप यांनी केलंय. काही काळामध्ये सीना नदीच्या पात्रामध्ये काही मंडळींनी हा भराव टाकल्यामुळे आपल्याला खरं तर सातत्याने आपल्याला कुठेतरी पाण्याचा फुकटा तयार होताना पाहायला मिळतो. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हाधिकारी साहेब असतील, यांनी ताबडतोब ह्या लोकांवरती कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे की जे नदीपात्रामध्ये भर टाकत असतील. आणि नदीपात्र जे काही मोजणी झालेली आहे त्या मोजणीप्रमाणे खरं तर हे करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून कुठेतरी आज सीना नदीचा म्हणजे आमच्या मागच्या बाजूने असणारं पात्र तिथं गेल्या काही 2-3 वर्षामध्ये सातत्याने आपल्याला पाऊस जास्त झाला की तिथं आपल्याला पाणी जात असताना पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याच्यावरती देखील एक सीना नदीवरती मोठा पूल झाला पाहिजे अशी आमची गेल्या काही वर्षापासून मागणी होती. तर ती देखील आता पूर्ण झालेली आहे आणि त्या कामाला देखील आता सुरुवात झालेली आहे. निश्चित पुढच्या वर्षी म्हणजे जून महिना लागण्याच्या अगोदर आपल्याला हा पूल नागरिकांकरता रहदारीकरता खुला झालेला असणार आहे. पण त्याचबरोबरीनं कुठेतरी यावर्षी जो आपला पाऊस येणार आहे, या वर्षीचं जे पाणी राहणार आहे, गणेश उत्सवाचा कालखंड आहे आणि इथं गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या ठिकाणी आहेत. त्यामुळे नागरिक शहरातलेच नाही तर जिल्ह्याभरातले नागरिक या ठिकाणी गणेश मूर्ती खरेदी करण्याकरता या कल्याण रोडच्या महामार्गावरती येत असतात. आणि म्हणून तशा प्रकारचं नियोजन महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी मोठी रहदारी असणाऱ्या लोडिंग गाड्या या बायपास चौकातून वळवाव्यात, कुठलीही मोठी गाडी येऊ देऊ नये अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे. आणि माधवनगर ठाणगे साहेबांचा जो पेट्रोल पंप आहे तिथून वारुळाच्या मारुती रोडला एक रस्ता जातो, तर त्याचं लगेच तो रस्ता सुरू करण्यात यावा, वन वे ट्रॅफिक करण्यात यावी अशी देखील मागणी आज आयुक्त साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे करण्यात आली आहे. आणि तसं नियोजन जर झालं तर इथं कुठली ट्रॅफिक आपल्याला जे ट्रॅफिकचं नियोजन आपल्याला करता येईल. त्यामुळे त्या पद्धतीनं सूचना देखील आयुक्त साहेबांनी देखील अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत आणि त्या बाबतीतलं नियोजन त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही ते नियोजन करणार आहोत. पुलाचं काम संत गतीने चाललं असं वाटत नाही, पुलाचं काम निश्चित आता गेल्या 15-20 दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं जोपर्यंत हे पिलरवरती होत नाहीत तर तोपर्यंत खरं त्या कामाला गती मिळणार नाही. पण आम्ही कालच परवा आणि काल 2 दिवस आम्ही या ठिकाणी स्वतः सगळे मंडळी, नालेगावचे सर्व आमचे मंडळी असतील, आम्ही सगळेच लोक या ठिकाणी आलो, सगळी पाहणी केली होती. आणि पाऊस कुठलाही क्षणी येऊ शकतो, त्यामुळे आपण लवकरात लवकर नियोजन करावं. रस्त्याची देखील जी दुरावस्था झालेली आहे तर नॅशनल हायवेचे तालडे साहेब यांच्याबरोबर आम्ही 2 दिवस सातत्याने या ठिकाणी 2-2, 3-3 तास आम्ही थांबून ते नियोजन देखील आम्ही केलेलं आहे. आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे 2-3 दिवसामध्ये आम्ही तो रस्ता जो खराब झालेला आहे त्याचं देखील आम्ही कॉन्क्रीट करणार आहोत असं आम्हाला त्यांनी काल देखील सांगितलं, परवा देखील सांगितलं आणि त्याचं नियोजन त्यांनी ताबडतोब केलेलं आहे. नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक अहमदनगर महापालिका. अहमदनगर शहर आणि परिसरामध्ये काल रात्री जवळजवळ 80 ते 100 mm इतका पाऊस झाल्यामुळे आज सीना नदीला पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. हा जो नगर कल्याण हायवेवरचा जो कल्याण रस्त्यावरचा जो पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे. या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे काही एक्सप्रेस फीडरचे पोल वाहून गेलेले आहेत आणि हा सध्या आम्ही पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांनी पहाटे 4:30 वाजल्यापासून हा रस्ता बंद केलेला आहे आणि आम्ही या ठिकाणाहून वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलाचं बांधकाम चालू आहे. भविष्यामध्ये 1-2 वर्षानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तोपर्यंत महापालिकेमार्फत आपण एक माधवनगरचा जो वरच्या बाजूने जो रस्ता आहे भागरावच्या हडकोपासून वारुळाच्या मारुतीपासूनच्या रस्त्याला जोडून आपण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्या मार्गे ही वाहतूक आता सध्या होत आहे. सर्व नागरिकांना माझे आव्हान आणि विनंती आहे की या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण विनाकारण अवसानघाती कुठलंही धाडस करू नये, जेणेकरून आपला नाहकपणे मनुष्यबळाची किंवा वित्तहानी होईल. असं कोणत्याही प्रकारचं पाऊल आपण उचलू नये ही मी आपणास आव्हान आणि विनंती करतो. धन्यवाद.
तर महापालिकेचा जो आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे त्या आणि त्याची टीम आपण पहाटे 4:30 वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहोत. आपण हा प्रथम रस्ता बंद केलेला आहे दोन्ही बाजूनी आणि लोकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी काय काय नुकसान झाले ते आपण रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.